ए चल मोबाईल टाक. परत करायला राधाकाकडे पैसे नाहीत आणि ती घर पण नावावर करायला तयार नाही. मग आता करायचं तर काय? पर घर नावावर करून तरी काय उपयोग? घरापासून थोडीच काही उत्पन्न आहे. हा पर खानावळीपासून आहे. जर राधा का पैसे फेडत नाही तोवर खानावळ चालवायला यामिनी आणि गोपीनाथला दिली तर म्हणजे त्या उत्पन्नात ते कर्जाचे हप्ते फेडू शकतात. हा हे असं होऊ शकतंय. म्हणजे ह्यासनी गॅरंटी पण मिळेल. नाही नाही, अजिबात नाही. काय बी झालं तरी आम्ही खानावळ दुसऱ्या कुणाच्या ताब्यात देणार नाही. अहो बरोबर बोलतीये ती. ही खानावळ राधाकाची होती, राधाकाची हाय आणि राधाकाची राहणार आहे. ए संबंध नसताना कशाला मध्ये मध्ये बोलतो ना थेरड्या. मला तुला डायरेक्ट ढगाडत पाठवतो. काय करायला? सोड यासनी. सोड यासनी. एमटी डिमो होता पण खरंच गोळी झाडली ना तर माणूस डायरेक्ट ढगात. बघायचंय? काय करू राहिला? त्याला काय करू नका, त्याला काय करू नका. बघितलं? आता माणूस मारून डेमो देतो. यासनी मारू नका, यासनी मारू नका. का का नाही मारायचं? एक कारण दे. कुणी बी सांगावं. आमचे 10 लाख रुपये दे आणि नवऱ्याचा जीव वाचव. अक्की मी तुझ्या पुढे पदर पसरतीये. भीक मागते. यांचा जीव आता तुझ्या हातात आहे. वाचव बाई, वाचव. अहो राधा का नाही ते हात कशा पाहिजे? आधी हाव सोडा. अहो माणूस गेला की गेला, परत येणार नाही. अहो खानावळ मिळवता येईल. अहो ही वेळ टळून जाऊ द्या. फटकन हो म्हणा की. अय्यो हट्ट कशा पाहिजे? होय, अहो नवऱ्याच्या जीवापेक्षा महत्वाचे आहे का खानावळ? आके तुम्हाला हे घर, पैसे, खानावळ काय म्हणजे काय नको. मला फक्त ह्यांचा जीव पाहिजे. तू तुझ्या हातात आहे, काहीतरी कर. ए काय ते ठरवा लवकर. का घालू गोळी? आय नको नको, काहीतरी करू नका. विचार करायची वेळ नाही आता राधा का. अहो, बोला लवकर. एवढी निगरगट्ट बाई बघितली नाही मी कधी. आके अगं पदर पसरून भीक मागते तुझ्या पुढं. आहे अजिबात ऐकून.
थांबा थांबा थांबा. तुम्ही जे मी काय सांगाल ते करायला मी तयार आहे. मला असले सोडा. काय अजिबात काय मी कबूल करू नकोस. तू काय तर बोलशील ना. आज मी तू गप्पत काय बी बोलू नकोस. खोत साहेब मी सगळ्या गावापुढे कबूल करते. 10 लाखाचं कर्ज फिटूस तर माझी खानावळ यामिनी आणि यांच्याच ताब्यात राहील. येण्याचे सगळे प्रश्न सुटणार असतील तर आपण हे करू. ठीक आहे मग हे 10 लाख आणि त्याचं याच फुटूस तर हे खानावळ गोपीनाथ आणि यामिनीच्या ताब्यात राहील. आणि राधा का तिच्या लेकी संघ खानावळीत काम करल असं स्टॅम्प पेपरवर करार करूया आणि त्यावर राधाकाची सही राहील. वय वय आणि त्यावर अस्मी आणि तिच्या 2 बहिणींच्या बी सह्या घ्या. ऐका ऐका ना माझं तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी जे काय करतायत त्याबद्दल लय आभारी आहे मी तुमचा. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ते लेखी कराराचं काही ठेवू नका. काय की अस्मी तो करार फाडून टाकल. हा वय गेल्या टायमाला पण असाच कागद फाडला होता. आमच्या पुढे फाडला होता. नाहीतर त्या सोहमच्या मदतीनं काहीतरी कायद्यातली पळवट हुडकून काढल तेव्हा लेखी करार नको. मग करायचं काय? काय ते लवकर सोल्युशन कळा नाहीतर हे परमनंट सोल्युशन आहे माझ्याकडं. हा एक मिनिट ए राधे हे बघ लेखी करार बिरार करण्यापेक्षा तू तुझ्या देवी आईची अन्नपूर्णा मातेची शपथ घे. ही फसवणूक आहे. असं नाही. यापुढे एक शब्द तरी बोललीस ना तर याद राख मी शपथ घ्यायला तयार आहे. घोर कलियुग आहे हे. देवी आई आता तूच वाचव. ते 10 लाख रुपये माझ्याकडे असताना चोरीला गेले. माते शपथ घेऊन सांगते का ते कर्ज फिटेस तोर माझी खानावळ यामिनी आणि यांच्या ताब्यात राहील. मी आणि माझ्या मुली त्यांच्या हाताखाली इमाने इतबारी काम करू. खानावळीचा सगळा खर्च जाऊ आणि जेवणाचा खर्च जाऊ. जे काय पैसे उरतील ते सगळे कर्जफेडीसाठी देऊ. कर्ज व्याजासकट फिटूस तर ते पैसे देतच राहू. मी अन्नपूर्णेची शपथ घेऊन सांगते. पोलीस किंवा वकिलांची मदत घेतली तर याबाबत मी कोणत्याही पोलिसाची
वकिलाची मदत घेणार नाही, मी शपथ घेऊन सांगते. आणि अस्मीची मदत? या बाबतीत मी अस्मीला कोणता बी विरोध करू देणार नाही. मी शपथ घेऊन सांगते. ए चला की. कुठे चला? अरे भूक बीक लागलाय की नाही? चला राधाकाच्या खाण्यावर चला. तिथं काय झालंय तुला माहित नाही वय? काय झालंय? राधाकाची खानावळ आहे ना, तिकडं मोर्चा गेलेला. अरे मोर्चात नाही, तिकडं गुंड बी आलते आणि गोळीबार बी झाला. काय गोळीबार? हा मग गोपीनाथनं ज्याच्याकडनं पैसे गेलते ती माणसं गोपीनाथच्या जीवावर उठलीत पैसे दे म्हणून. शेवटी मग कर्ज फिटेपर्यंत खानावळ गोपीनाथच्या ताब्यात असेल असं ठरलंय. मग आता राधाका नाही होय तिथं? असेल की, पण मालकीनी आमिनी आहे. यामिनी, अगं ही सगळी जेवायला आलेत. आता तरी त्यासनी आज जाऊ दे की. नाही जर थांबा. एक महत्वाचं काम बाकी आहे, ते झालं ना तर मग तुम्ही सगळे आज जेवायला जाऊ शकता. जर थांबा जर. आज जगण्या वणक्या तोंडाचा कुठे राहिला काय माहिती, किती वेळ लावलाय. एक काम कर, क्या बोर्ड आहे का नाही पहिला खाली काढ. बोर्डला हात जरी लावलास तर हात काढून बाजूला ठेवीन. हात काय? हा काय 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 म्हणजे? बोर्ड का काढायला सांगायलास? हा मग म्हणजे काय? आता ही खानावळ माझ्या नावावर झालीये, हे समजायला नको असती, समजायला नको. हे जगण्या तू इथं काय ऐकू नकोस रे. काढ का की वड काढ, बोर्ड काढ, खाली काढ पहिला. अस्मी, थांब. तू ये रे. शांत जर बाजूला. शांत बघ तिकडे टेबल आहे. कुठे टेबल घे. देवाला हे राजा कसा बोलले गेलं रे. बोर्ड ठेवायला सांगितलंय, टाकायला नाही. मुन्नू ठेवतो तिथे. ठेव. अस्मे, आज एकदा ओरडलीस, पण याच्या पुढे जगण्याशी आदबीनं वागायचं काय? आणि जगण्या आमच्या म्हणजे खानावळीच्या टॉप मॅनेजमेंटचा माणूस आहे. काय कळलं? हा नुसतं उभं काय राहिलं? लाव लवकर की लवकर. यामिनी वहिनींचा बोर्ड लावायचा. सावकाश लवकर का. हा
स्वप्न खरं झालं. अक्के स्वप्न तर माझं खरं झालं बया. आईनं शपथ घेतली तेव्हा बोर्ड काढायचं ठरलं नव्हतं. नसेल ठरलं मग आता खानावळ आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे इथं काय व्हायला पाहिजे, काय नको, काय असायला पाहिजे, काय नको, यो आमचं फायनल डिसिजन असेल. काय उद्या तू म्हणशील की खानावळीत पायावर उभं राहायचं ठरलं नव्हतं, मग आम्ही रांगायचं. हा आणि तसं मी बोर्ड बदलल्यावर एवढ्या का मिरच्या जमल्या आहेत. हा तसं मी माझ्या नावाचा बोर्ड लावण्यात का नाही तुमचा फायदाच आहे. माझी पॉप्युलॅरिटी एवढी आहे का नाही, इथं का नाही एकदम झोपडच होईल, लोकांची एकदम गर्दी होईल. आणि भरपूर गर्दी म्हणजे भरपूर गिराईक, म्हणजे जास्त पैसे मिळणार, म्हणजे जास्त प्रॉफिट मिळणार, आणि खानावळ लवकर तुमच्या ताब्यात येईल ना. ही एकदम करेक्ट आहे. हा मग लावा की तुम्ही तुमचा बोर्ड. हा बरं आता तुमची काही शोक सभा, निषेध सभा सगळं झालं असेल तर आता कामाला सुरुवात करायची का? हा चला कामाला लागा. होय आओ मी काय म्हणते, तुम्ही जगण्याला बोर्डाचे पैसे द्या. काय झालं, द्या की पैसे. मी का देऊ? हा यो खर्च खानावळीचा आहे. राधी ते काउंटरची केली दे. मी नाही देणार. आया बघितलंस कसे रंग बदलालेत. तू शपथ घेईस तर तुझ्या हातपाय धरत होते आणि आता तू शपथ घेतल्याबरोबर त्यांचे खरे रंग दाखवलेत. हे बारके जास्त बोल नको. तू किल्ली आण लवकर. अजिबात नाही देणार, कारण त्यात कालचे पैसे आणि खानावळ आज तुमच्या ताब्यात आली, तेव्हा त्या पैशांवर तुमचा हक्क नाहीये. ये बघा अस्मे, खानावळीत आता जे जे काय आहे त्या सगळ्यावरती आमचा हक्क आहे. काय अक्के खानावळ सुरू व्हायच्या आधीच तुझ्या लेकी तुला शपथ मोडायला लावणार आहेत बघ. उगा काहीतरी बोलून आमच्या आईला इमोशनल ब्लॅकमेल करू नको. तू असं उगा वाद घालू नको. मुन्नू किल्ली दे. आहे अगं पण ते पैसे आपले. असं अगे एका दिवसाच्या गल्ल्याचा हिशोब ठेवून काही फरक पडणार नाही आहे. आता नाईलाज आहे आपला. म्हणून किल्ली दे. घेते बरं मी. वडक्या तोंडाच्या इकडे ये. हॅलो बोला बोला. हा आहे 350 रुपये बेस्ट वाल्या बोर्डाचे आणि 150 रुपये तुला बक्षीस म्हणून ठेव. दे. हा बक्षीस कशाला आण इकडे. नाही आता दिले ते राहू द्या. मी तर म्हणतो तुमच्यासारखी मालकीन समजा खानावळीला मिळू दे. नाही 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 समजा खानावळी तुम्हासनी मिळून दे. काय बोलायला शांते बघितलं का आमच्या मालकिनीचं मन केवढं मोठं आहे ते. बक्षीस दिले आपल्याला, नाहीतर तुझी अगोदरची मालकीन 1.5-2 रुपयाचा हिशोब मागते. माझा डोसका ना आधीच लई गरम आहे. मी नवरा बिवरा काही बघायची नाही. इथंच डोसक्यात काहीतरी घालीन तुमच्या. तुमचा हा जो काय फॅमिली ड्रामा आहे ना तुमच्या घरला जाऊन करा.
हो आपलं डोक्याला नाही बोट सुटला. ए उद्या चल 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 आपलं. ऐ, चला कामाला लागा, काम खोळंबलीत. ए मंडळी, चला चला लवकर आत या. या मिनीची खानावळ सुरू झाली आहे. स्वागत आहे, स्वागत आहे. या या आत या. चला कामाला लागा, काय नुसते बघत उभे राहिले. चला चला. राधी बाकीचे वाढतात सोड. तू माझ्यासाठी एक गरमागरम भजी बनव. अशी मिरची मिरची घालून. थांबाय. मी बनवते. तसं तर तसं आपल्याला काय माझ्याशी मतलब आहे. आय, आसमीच्या थोबाडाकडे काय बघत उभे राहिले. तुम्ही आता मालकीनी नाही आहात, काम करायला पाहिजे. चला लवकर. होय, आजोबा इथंच आहेत का? थांबा, आजोबाची गंमतच करे. या आजोबा काय इथंच बघत उभे राहिले. मग अशी तुम्हाला तोऱ्यात बोलालता ना, काही खानावळ राधाकाची होती हाय आणि राहणार आणि वगैरे वगैरे. आता काय झालं? बोर्ड पाहिला का नाही वरती? कुणाचं नाव आहे? यामिनीची खानावळ. बया नाही, पण ठीक आहे, मी माफ करते तुम्हाला. तुम्ही का नाही आमच्या खानावळीत जेवायला या. फुकट जेवायला देईन मी तुम्हाला. नाही, उपाशी मरण, पण तुझ्या नावाचा बोर्ड उतरस्तवर इथं जेवणार नाही. बया म्हणजे इथं कधी जेवणार नाही असं म्हणा की. कसं आहे ते लवकरच समजल तुम्हाला. राधाक्का, असं धीर कचून देऊ नकोस. देवी बघाल्या, हिची मगरुरी जास्त दिवस टिकणार नाही बघ. खानावळ जेव्हा पुण्यांदा तुझ्या नावावर होईल ना, तेव्हा मी हक्काने येईन इथं जेवायला. थेरड्या, अरे तुझे किती दिवस राहिले ते तर बघ की. तू जित्ता असेपर्यंत काही कर्ज फेडत नाही इथलं. बघूया, माझं दिवस आधी भरत्यात का आप तुमचं. माझा देवावर विश्वास आहे. तो देव सगळ्यांचा हिशोब ठेवतोय. अरे तुझ्या आयुष्याचा हिशोब कर आधी. इथून घरला जायस तोपर्यंत खपून जाशील. चल निघित नाही. आला मोठा शहाणपणा शिकवायला. चल निघ. येतो राधक्का. राधा काहीच घ्यायची. त्या आजोबांकडे बघत काय उभं राहिले? अजून आहेत ते. तुम्ही लागा तुमच्या कामाला. काय बाई ऐकतच नाही. चला ना, नुसते उभ्या राहतात. शी, बघू तर आपलंच आहे. अरे हिशोबी ठेवा. आपला राग यामिनीवर आहे आणि त्याची झळ गिरायकासनी पोचाय नको. आधीगतच नीट आणि चांगल्या मनानं वाडा. हिथं येणारा प्रत्येक गिराईक तृप्तच झाला पाहिजे. आता बी चला चला स्मित. आली. हो बाबा. अय्या बया, काय बोंबाबोंब करायला? काय माणूस आहे?
काय ग ये आसमे, काय केलंस काय? काय केलं म्हणजे? भजी करायला सांगितलेली, भजी केली. मस्त मिरच्या घालायला सांगितलेलं ना, काटल्या. अरे बापरे, मिरच्या कमी पडल्या का काय? कमी मिरची घाललेला झालं नुसतं. काहीतरी गोड द्या की, गोड द्या. लवंगी मिरची फक्त तिखट लागत नाही, जोमत्या. ए माझ्याकडे काय बघायलाय? एक तर आज मला लवंगी मिरची भेटली नाही, इथं माझं काय डोसकं काम दी ना, तुम्ही माझ्याकडे बघायलाय. लगा आज खानावळीत जायला पाहिजे होतं आपण. अरे मग त्यात काय, आता मी जाऊ शकतो. काढू का गाडी? अरे यल्ल्या, त्या आधीच दादाचं डोसका काम देई ना, तू डोसक्यात अजून काहीतरी भर. आता जाणार आहेस होय एवढ्या उशिरा? अरे त्यात काय, याच्यापेक्षा बी लेट गेलतो आपण. म्हातारे झालतो, आठवतं का? हा मग तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा तिचा फोटो काढलेला. ए दाद्या, जाऊया की मग. आणि या वेळेला ना तू म्हातारा बन. बेस बेस बघूया. आज मी वहिनी तुला ओळखता का नाही ते. अरे येड्या, वहिनी ओळखल, पैस लाव. नाही ओळखली तर अरे, बघ, आता पैसा म्हातारा मागायचं. बनेल. काय चेष्टा करायची वेळ आहे? काय कालवा लावलाय? आधीच मला वेगळा डाऊट यायलाय. वेगळा डाऊट म्हणजे? म्हणजे मला असं वाटतंय तिकडे फिक्स काहीतरी घडले, काहीतरी मेजर घडले. दाद्या मग फोन कर की. हा यामिनीचा बोट काढून तिच्याच डोसक्यात घालावा असं वाटत होतं. म्हणू बघ, चिडून काही होणार नाही. आपण चिडलो तर विकीचे मम्मी पप्पा अजूनच त्रास देत, नाईला अजूनच त्रास होईल त्याचा. काय आलं दाद्या? फोन कट केला तिने. अरे चुकून केला असेल, परत कर. हासमे, अगं माझ्या लेकराचा फोन होता ना. अगं मग कट का करायलास? मग काय त्याच्या संग गप्पा मारत बसू? आज रिक्षावाल्या काकांकडे त्याला इथं बोलवायला निरोप पाठवलेला, आला नाही तर नाही, साधा फोन बी केला नाही, आणि आता फोन करायलाय. अगं तू काहीतरी कामात असल, आणि बरंच झालं तू नाही आला दुपारी ते. अगं त्या गुंडांसंग मारामारी करून काहीतरी झालं असतं म्हणजे. अगं त्या गुंडाकडे बंदूक होती ग. वय अस्मी, आईची अवस्था बघून ना निशी लई चिडला असता. त्याला ते सहन झालं नसतं, त्यात त्यानं काय केलं असतं आणि त्यालाच काय तर झालं असतं म्हणजे. वय माझ्या लेकरावर काय बी संकट नको यायला, आणि माझी शपथ बी नको मोडायला.
आज डबा पाठवला होता ना त्याला? नाही, घरी बोलवलेलं. अस्मे, उद्या त्याला डबा पाठवायचाय बरं का. आणि बाकीच्या लोकांचे डबे बी न चुकता पोचवायचे, कळतंय का? अस्मे अना आता शांत हो. उगाच वड्याचं तेल वांग्यावर नको काढूस. आणि निशीचा फोन आला तर तो उचल आणि नीट बोल त्याच्या संग. हा वय आणि मी तर म्हणते तू फोन याची वाट बघूच नकोस, तूच कर. तर जर परत फोन तिने उचलला नाही ना, तर समजायचं नक्की काहीतरी गडबड आहे. तडक निघायचं. हा, हे तिचाच फोन आलाय. उचल. हा, काय आपलं. हॅलो. बोल. हा, बिझी आहेस काय? मी किती फोन केले तुला. हा, जरा कामात होते. हा, सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ओके. हा, मग उद्या डबे द्यायला येणार आहेस का मी येऊ तिकडं? नाही, येते मी. आज डबा नसल्याचं निरोप रिक्षावाल्याकडनं पाठवलास. फोन करायचास ना? रिक्षावाल्या काकांकडे अजून एक निरोप दिलेला. त्याचं काय? अजून एक निरोप? कोणता निरोप? ते माझा मोबाईल बिघडलेला, तो निरोप. जाऊ दे, काय विशेष नाही, झाला मोबाईल नीट. मी येते उद्या डबा घेऊन. बाय. ठीक आहे, बैठू. अधिक 2 अधिक 7 अधिक 8 अधिक 3000. तुम्हाला माहितीये का, आता का नाही मला फक्त कॅल्क्युलेटर वरती हिशोब करायला लय मजा येते. जनरेटा कुठे भुई गावात खितपत पडलोय आपण. आपण ना मुंबईला असायला पाहिजे. फिल्म सिटीत मी हिरो, तू हिरोईन. कसली भारी ऍक्टिंग करतो ना आपण. आपल्या या ऍक्टिंग मुळे आपल्याला असं फुकटचं हादळायला मिळते रोज. आणि हे आता रोज मिळणार बघ पैसे आता. खरंय, अगदी खरंय तुमचं. आणि मी खरं तुम्हाला आधीच म्हटलं होतं, मी सरळ आहे, तू सरळ आहे. एकदा का मी वाकड्यात शिरले ना, तुम्ही काय सरळ ठेवणार नाही बघा तुम्ही. आता का नाही आयुष्यभर हे असंच सुरू राहणार. ना कधी खानावळ राधीची होणार, ना कधी आपलं कर्ज फिटणार. म्हणजे काय, आयुष्यभर ती आपली गुलाब राहणार. तुम्हाला माहितीये का, त्या नाकाने राबताना बघून काळीच तुटत होतं माझं. काळीच ते दुःख होत होतं मला. काय बोल, माणूस मध्ये एकदम डोसक्यावर पडल्यावर काय बोल तुम्हाला कळत नाही. त्यासनी शिक्षा तुम्हीच दिल्या ना, पण का असं केलं? अरे आम्ही असं कशाला करायला लावू बाबा. उलट आम्ही तर का नाही सांगत होतो, आम्ही गाव सोडून जातो, आम्हाला कायच नको म्हणून. पण आता सगळ्या लोकांनी, गावच्या सगळ्या लोकांनी मिळून आपल्याला हे करायला लावलं म्हणल्यावर ऐकाय पाहिजे का नाही. आणि का नाही आपण हे केलं नसतं ना, तर त्या गुंडांनी जीव घेतला असता आपला. खरंय. आणि त्यांना असं राबताना बघून आम्हाला बी त्रास होतो रे. होय, आम्ही पण त्यांना हातभार लावतोच की. आमच्या घशाखाली अन्न उतरत नाही त्यांची अवस्था बघून. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं, जर आपण ताबा घेतला नसता ना खानावळीचा, तर गुंडांनी त्याचा ताबा घेतला असता. लय डेंजर आहेत ते. गुंडांनी त्याचा ताबा घेतला असता. हा, आणि हे अक्काच काय, आम्ही पण सहन करू शकलो नसतो. होय, तुझी आई म्हणते ते खरं आहे. आणि क्या त्यांनी तुझ्या अक्काला, तुझ्या बहिणींना त्रास दिला असता, हालहाल केली असती, सोडलं नसतं, मारहाण बी केली असती. काय नाही, असं नाही झालं पाहिजे. हा,
आम्ही जिवंत असूच तोवर असं होऊ बी देणार नाही, अजिबात नाही. हे बघ, खानावळ जरी आपल्या ताब्यात असली का नाही तरी मालकी राधाक्काचीच आहे. हा, सगळ्या अधिगतच आहे बाळा. हा आणि क्या तू अजिबात काळजी करू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे. हा, आणि काही दिवस खानावळीत फिरकू बी नकोस. हे बघ, आम्ही तुझा डबा इकडेच पाठवत जाऊ. हा, का मी खानावळीत आलो तर काय होईल? अरे ठीक आहे. अरे त्या तिघींनी जीवाचं पाणी करून तुझ्यासाठी, तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैशाची जुळणी केल्या. मग तुला अभ्यास करायला नको? सांग मला, जीव तोडून अभ्यास करायला नको? तिकडे येऊन वेळ कशाला वाया घालवायचा राजा? आणि गावकरी तिथं काय बाई बोलतील आणि तुझं डोसकं खातील. कशाला पडतो याच्यात? हा, या सगळ्यापासून सध्या बाजूला राहा. भरपूर अभ्यास कर, स्वतःचं नाव मोठं कर, तुझ्या बहिणींचं नाव मोठं कर. त्यांच्या तुझ्याकडनं लय अपेक्षा आहे. तुम्ही का नाही एकदम करेक्ट बोलाय. आपण खरं तर फिल्म सिटी मध्येच गेलो पाहिजे. हा, म्हणजे एकदम एकदम सॉलिडच ऍक्टिंग करायला आहे आपण. आपले तिकडे लय फॅन होतील बघ. आणि मग सगळी सेल्फी काढायला येतील. आता आपण 10 रुपये घेतो सेल्फी. नवऱ्याच्या जीवापेक्षा महत्वाचे आहे का खानावळ? शपथ घेऊन सांगते का, ते कर्ज फिटेस तोर आजी खानावळ यामिनी आणि यांच्या ताब्यात राहील. आय, आता यामिनी आणि गोपीनाथ खानावळीत मालक म्हणून मी जास्त करणार आणि तुझा अपमान करणार. तू राबणारे मला बघवलं जाणार नाही. तू एक काम कर, तू घरातच थांब, मी आणि शांता मावशी खानावळ सांभाळतो. अगं अस्मी, अगं मीच शपथ घेतल्या आणि मीच मोडून कसं चालल? अगं तुम्ही माझी शपथ मला पाळायला मदत करायलाय, हे भाग्य आहे माझं. मी बी काय तू ऐकणार असल्यागत सांगायला. जाऊ दे, करा काय करायचं ते, मी जाते. अशीच जाणार आहेस? जरा नीट आवरून जा की. जाते मी अशीच, माझा मूड नाही. अस्मी, अगं अगं तुझी मनस्थिती मी समजू शकते ग, पण तू अशी गेलीस ना तर माझ्या लेकराला संशय येईल. हे बघ, हिथं काय चाललंय त्याला कळू द्यायचं नाही आहे. हसमे, अगं हिथं सगळं ठीकच आहे असंच त्याला वाटायला पाहिजे ग. अगं तुला किती बी त्रास होत असेल ना, तरी तू खुश असल्याचं नाटक तुला करावंच लागल. कारण तो हिथं आला आणि हिथं काय चाललंय हे त्याला कळलं ना तर त्याला आवरणं मुश्किल होईल बघ. रागाच्या भरात तो काय तर भलतं सलतं करून स्वतःला अडचणीत आणल, नाहीतर मग मला माझी शपथ मोडायला हवं. ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस अस्मे. ये बस बस बर. अगं आम्ही भी नेहमीगतच खानावळीत जाणार आहे, कारण जेवायला येणाऱ्यासनी उदास नको वाटायला. कळतंय का?
काय चाललंय? बया, हिला कोण बघायला येणार आहे का काय? हा? चला चला, आटपा लवकर, खानावळची कामं खोळून घेत चला. यामिनी, तू खानावळीची काळजी करू नकोस. सगळी कामं येळेत होतील. नाही नाही, कसं आहे आता का नाही, खानावळची मालकीन मी आहे. मग मी काळजी नाही करणार तर कोण करणार? आणि मालकीनी संग कसं वागायचं याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, होय का तुला? ओ यामिनी मॅडम, तुम्ही मालकीन खानावळीत आहे. तुम्हाला या घराचा ताबा दिलेला नाहीये. या घरात माझी आईच मालकीन आहे. आय येते मी. यामिनी, अस्मीच्या नादाला जर तू लागली नाहीस ना, तर तुला आणि मला दोघींना बी बरं पडेल. मस्त झाल्या खिचडी. राजा, आणखीन वळ खिचडी. ए राजा, ऐकते का नाही? खिचडी वाढ आणखीन. ऐकतेस ना बा? ए तू थांब, तू नको वाढू. तुझ्या वाढण्यात आसुरीपणा आहे. राधी कशी प्रेमानं वाढते. राधे, वाढ की खिचडी. कशी नजाकत आहे वाढण्यात. काय दोघी नुसत्या गप्पा मारत उभे राहिले इथं? कामाला लागायचं ना? अगं मी त्यांना ते वाढायचं कसं ते शिकवत होतो. कळलं ना तुम्हाला? जा आता कामाला जा. चला निघ. शांते, तू आवर जा. मी पूजा करून आलेच. यमे, मला वाटतंय पूजा तूच करायला पाहिजे. शोरूम, दुकान, खानावळ, हॉटेल अशा ठिकाणी मालकच पूजा करतात. हा,